नमस्कार सर्वांना। मुख्यद्वार उंबरठा पूजन काय आहे हे ज्यांना माहीत नाही, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी। घरात सुख, शांती, संपत्ती आणि सकारात्मकता हवी असेल तर एक गोष्ट कधीही दुर्लक्ष करू नका, ते म्हणजे उंबरठा पूजन। उंबरठा म्हणजे फक्त लाकडाचा तुकडा नाही, तो घराचा ऊर्जारक्षक आहे। उंबरठा नेहमी सागवानाचा किंवा नीम लाकडाचा असावा, अखंड आणि मजबूत। अनेक मैत्रिणी उंबरठ्याला हळदीचे लेपन करतात, कारण हळद म्हणजे शुद्धता आणि मंगल। उंबरठ्यात तांदळाच्या पिठाची रांगोळी अत्यंत शुभ मानली जाते। तांदूळ म्हणजे अन्न, समृद्धी आणि सात्विक ऊर्जा। रंगीत रांगोळी सजावटीसाठी असते, पण तांदळाच्या पिठाची रांगोळी घरात लक्ष्मीचा सहज प्रवेश घडवते। उंबरठा पूजनामुळे घराची ऊर्जा सीमा सक्रिय होते, नकारात्मक ऊर्जा दाराच्या बाहेरच थांबते आणि सकारात्मकता सहज आत येते। असे म्हणतात, माता लक्ष्मी उंबरठा ओलांडूनच घरात प्रवेश करते, म्हणून उंबरठा पूजन अत्यंत महत्त्वाचे आहे। दाराच्या उजव्या बाजूला नेहमी पाण्याने भरलेला एक ग्लास ठेवावा, त्यात 2 लवंगा आणि थोडा कापूर टाकावा, कारण पाणी हे ऊर्जा शोषते, लवंग हे संरक्षण देते आणि कपूर हे वातावरण शुद्ध करते। थोडक्यात कपूर, लवंग आणि पाणी घरातील अग्नी, वायू आणि जलतत्व संतुलित ठेवते। उंबरठ्यात कोणालाही न दिसेल अशा ठिकाणी एक छोटा रॉक सॉल्ट बाउलही ठेवा। थोडक्यात मुख्यद्वार आणि उंबरठा नेहमी स्वच्छ आणि सुशोभित असावा। हळदीचे स्वस्तिक काढावे, दररोज धूप दीप दाखवावे। उंबरठा पूजन करताना ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळेस म्हणावा आणि छोट्याशा मातीच्या किंवा धातूच्या पणतीत तूप किंवा तिळाचे तेल वापरून दिवा लावावा। बस, घरात दिव्य शांतता, सुख आणि लक्ष्मीच्या पावलांची चाहूल आपोआपच येते की नाही ते पाहाच। तर मंडळी, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा छोट्या पण महत्त्वाच्या माहितीसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा।